नाशिकच्या कलेक्टर कचेरीत आता नव्या वर्षापासून कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी नो व्हीकल डे असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी काम करत असलेल्या अधिकारी व कर्मचारी या सर्वांसाठीच आता ओळखपत्र हे बंधनकारक असणार आहे। खरं तर नाशिकचं जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्ह्याचं प्रमुख केंद्र असून या ठिकाणी जिल्हाभरातून नागरिक जे आहेत ते आपल्या विविध कामांसाठी येत असतात। त्यामुळे या ठिकाणी काम करत असलेल्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची ओळख व्हावी याकरिता हे ओळखपत्र जे आहे ते आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी काम करणाऱ्या सर्वांसाठीच दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी नो व्हीकल डे हा असणार आहे। शहरात वाढणाऱ्या वाहनांची संख्या आणि त्यामुळे होणारा वायू प्रदूषण याला आळा घालण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्याकडून कार्यालयाकडून हा नवीन एक उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे। कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी नो व्हीकल डे पाळला जाणार आहे आणि त्या दिवशी कर्मचारी हे सार्वजनिक वाहनाचा वापर करणार आहेत। त्याचबरोबर एक विशिष्ट ड्रेस कोड देखील या कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे। त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी या दिलेल्या सूचनांचं पालन या ठिकाणी काम करणारे कर्मचारी अधिकारी कशा पद्धतीने करता हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश ओलीसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।